एक्सिलेंट खेळ आणि भगवा चषकने खऱ्या अर्थाने एक्सलरेट केला, मोटिवेट केला. मॅच सुरू होईल. पूल ई मधून कोणता संघ, दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. मॅच इज ऑन. फर्स्ट बॉल गोलंदाज मनी स्ट्राइक वरती बॅटर, फलंदाज शुभम. पहिला चेंडू पाहिलाय, पाहून गोलंदाजाकडे हलकीशी नजर दिली. त्या नजरेची गरज देखील थोडीशी चुरस वाढवूयात. पहिला चेंडू आलाय डॉट. SVCC विपक्ष मॅच आहे फ्रेंड्स 11. स्टेप आउट ऑन झेलची संधी, बॅटर आउट. दोन चेंडू आतापर्यंत मनीषने फेकले. दोन चेंडूंवरती एकही धाव नाही, पण विकेटचं खातं खुलं आलंय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल भावे सर आहेत, त्यासोबत आपण शुभम शेडेकर सरांना धावपुस्तिकेवरती पाहतो. GTC वरती विकास झक्कास काम करतो आणि कॅमेरामॅन आपण श्रेयसला पाहतोय. सध्या तरी टेक्निकल टीमची आणि ऑफिशियल टीमची चर्चा करतो, पण सर्वांना प्राधान्य ज्यांनी दिलं, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो, विभाग क्रमांक 51, 52, 56 या विभागातील खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्याचं कार्य आदरणीय संदेशजी पाटील साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. आणि सध्या तरी मैदानामध्ये खेळताना SVCC टीम पाहतवा आणि त्या टीममध्ये मंगेश चौधरी देखील, जो सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 या पेजवर कार्यरत. जबरदस्त वर्क मंगेशचं पाहतं. रील्सचा जमाना आहे, कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतो कधी वेळ निघून जातो, रील पाहता पाहता कळत देखील नाही. आणि त्या छोट्या छोट्या क्लिप्स बनवून स्वतःचं कर्तृत्व मोठं बनवण्याचा प्रयत्न मंगेश चौधरीचा सुरू आहे. सोबत राहुल इज नॉट चीटर, राहुल इज हिटर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी. वन मोर बॅटर आउट. SVCC टीम जो ब्रेक मिळाला, कदाचित तो ब्रेक धावांवरती देखील लागला, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक्सेलेट झाली होती. मी म्हणेन टर्फ फॉर्मॅट मधील हा शैतान संघ दर शुक्रवारी हा टफ बुक असतो आणि इथे सराव केला जातो टीम SVCC सर्व खेळाडूंचा. शेवंता विला क्रिकेट क्लब. अंपायरचा सिग्नल नो बॉल. मोठं वळण देण्याचा प्रयत्न, स्वतःच्यात मानेवरती येऊन थांबलाय. बॉलर पुन्हा एकदा त्या स्ट्रोटबॅट नाही, पायावरती आलेला बॉल सेमी हेलिकॉप्टर. कॅप्टनच्या बॉलला सरळ टेक ऑफ करायला भाग पाडलं. धाव मिळाला 6. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 14. गोलंदाज मनोज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूने घेतलेला वळण फॉलो करता आलं नाहीये गिरीशला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये उघडा डोळे पहा नीट. धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 15. धावा धाव फलकावरती आपण पाहतो. कुणाल भावे सर आहेत, त्यांची देखील व्हॉइस आपण ऐकूयात या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. गोलंदाज प्रीतम ISPL चा चॅम्पियन संघ मिळालाय माझी मुंबई, जो शेवटच्या ओव्हरमध्ये 39 धावेंचा स्पेल आला ना, तिथून मात्र खऱ्या अर्थाने मॅच पलटली आणि माझी मुंबई ISPL ची चॅम्पियन झाली. गोलंदाज प्रीतम. विजय पावल्यानी आपलं काय नव्हतं झाडायचं. धावसंख्या धावफलकावरती 16. गोलंदाज प्रीतम. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. बऱ्याच वेळानंतर जो अनुराग चांगली बॅटिंग करतो त्याला स्ट्राईक आता मात्र मिळाली आहे. सध्या तरी वाव वुमन्स प्रीमियर लीग देखील सुरू आहे. आज मात्र मजल मारली. मुंबईने 2 विकेटने सामना जिंकला.
दिल्ली वुमन्सने मुंबईला परास्त केलं. कालच्या दिवसामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. जे पुरुषांना 16 वर्षात जमलं नाही ते गेल्या वर्षी RCBच्या वुमन्सने करून दाखवलं आणि काल मात्र त्यांनी दाखवलं देखील 202 धावा चेस करून. आता सध्या तरी अनुराग मैदानामध्ये आग ओकतोय. एक चेंडू स्ट्राइक वरती थ्रो गरज नव्हती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25-25. 4 चेंडू झालेत. 25 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राइक वरती अनुराग. आता मात्र अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. अनुरागचा खेळ जसा राहिला आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो जशी काय त्याच्याकडे चेन कुली की मेन कुलीची बॅटर्स आहे की काय, पण त्याचं नाव करण होतं. या फलंदाजाचं नाव अनुराग आहे. आडवा तिडवा होऊन त्या करणने सिक्सर मारले होते. अनुराग देखील तसाच खेळतोय आपल्या टीमसाठी. प्रीतम तयार. अनुराग स्ट्राइक वरती. लाईन चेक केली जाईल. सध्या तरी प्रीतम जरूर गोलंदाजी करतो पण तो अनुरागला पाहून गोलंदाजी करतो. बॅटरला न पाहता सध्या तरी खेळाचा मॅटर समजणं फार गरजेचं, अन्यथा क्रुशल सिच्युएशनला मैदानाच्या बाहेर खूप मोठा मॅटर होऊन जाईल. धावा धावफलकावरती आपण पाहतो होता म्हणजे 27-27. इथे मात्र सरळ बातने ठोकलेला अभव्य षटकार. पुन्हा एकदा प्रीतमता स्ट्राइक वरती. अनुराग अलॉंग दी कार्पेट. चेंडूने वळण. अखेरच्या क्षणाला इथे मात्र चेंडूकडे पाहिलं, नजर ठेवली. 1 धाव मिळाली. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 34. 34 धावा धावफलकावरती. अंडर 15चा पूल पाहिला तिथे मात्र पॉवरफुल खेळ शिवराज च्या खेळाडूंचा राहिला. विहान स्पेशल नाईट मध्ये शिवराज संघ चमकला. आता मात्र इथून कोणता संघ पुढे जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गिरीश भोईर. विभाग क्रमांक 51, 52, 56 ची स्पर्धा सुरू आहे आणि या विभागातील जर आपण क्रिकेटचा विषय काढला तर क्रिकेटच्या विषयापासून गिरीश भोईर फार लांब राहणार नाही, पण त्याच्या अगेन्स्ट देखील न धडा वाचता सरळ पेपरला उतरलेला हा अनुराग. सध्या तरी 12वीची एक्झाम सुरू आहे आणि 12वीच्या एक्झाम मध्ये बीकेचा विषय सर्वांना हार्ड जातो, बुक कीपिंग. पण त्या विषयावरती जर मात करायची असेल तर तुम्हाला गोल्डन रूल्स माहीत असले पाहिजेत. तसंच या पूलमध्ये फ्रेंड्स 11 टीम तोच बीकेचा विषय आणि तुमच्याकडे क्रिकेटचे बेसिक अर्थातच गोल्डन रूल्स आहेत, तर तुमच्या गोल्डन बॅट मधून गोल्डन रन्स येतील. आणि सध्या तरी अनुराग गोल्डन हँड्स घेऊन मैदानामध्ये उतरला. त्याच्या सुवर्ण हातांमधून फक्त धावाच येत आहेत. अजून एक चांगला फटका. झेलची संधी. नशीब देखील सोबत आहे. कॅच झाली ड्रॉप. धाव मिळेल 1. आधीच सांगितलं फ्रेंड्स 11 टीम दर शुक्रवारी बुक राहून उगाच नाही आपल्या खेळाची जागा त्यांनी बुक केली आहे. टीम SVCC बोलते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. लीडिंग एज. आज मात्र सर्व संघांवरती त्यांनी लीड केलं. सर्व संघांना निडरपणे भिडलेत. धावा धावफलकावरती 43. 5 चेंडू झालेत. आता मात्र अजून एक चांगला फटका. एक धाव कंप्लीट. सायकल एंड वरती थ्रो अँड बॅटर होईल आउट.
44 धावा कंप्लीट. लक्ष असेल ते 45. 45 धावा करायच्यात. मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, त्यांवरती जर अधिक धावा बनला असा तर धावा पुरेशा होता. पण इथून मी म्हणेन एक फायटिंग टोटल उभं केलं. 45 करायच्यात. 45 45. चला दाखवून द्या SVCC की का इथे सराव आम्ही करत असतो. मला तर उत्तर मिळालं, तुम्ही सराव कुठे करता. आज मात्र सर्वांना उत्तर द्यायची वेळ आहे. सर्वजण आशेने पाहतात. उद्या नाव तेच असेल पण गट वेगळा असेल. आणि त्या गटामध्ये याच विभागातील स्पर्धेमध्ये नाव मिळालं हरमन. हरमनने पाहिलं का हरमन आज कशी खेळली आहे. पण तरी देखील मुंबई टीम तर परास्त झाली. समोर शेफाली वर्माचा तुफान आला होता. हेच बॅटल आपण पाहिलंय विभागातील स्पर्धेमध्ये. महिला गटातून ज्यावेळी मी सांगितलं होतं की हरमन आणि शेफाली एकमेकांच्या समोर, आज तसाच खेळ होता. वाव प्रीमियर लीगमध्ये, वुमन्स प्रीमियर लीगमध्ये. पण सध्या तरी भगवा चषक त्या एखाद्या लीगपेक्षा कमी नाही आहे. कारण की विभागातील स्पर्धेमध्ये सध्या तरी टी व्हीवरती ऑनलाईन प्रेक्षक सर्वजण पाहत आहेत. चॅनल चेंज होत नाहीये कारण की यूट्यूबवरती फक्त सर्च लिस्टमध्ये एकच चॅनल दिसतं, ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं आशिष भोईर आणि त्यांच्या सहकार्यांवरती. विकास झकास काम करतो. श्रेयस तर मैदानामध्ये अशी षडचित्र टिपतो की प्रचंड व्हायरल होतात. कारण की कालच्या दिवसामध्ये श्रेयस, तुझ्या माहितीसाठी साई11 टीमची जी रील व्हायरल झाली होती, झेल पकडला होता रोहितने, त्याला प्रचंड प्रमाणात व्ह्यूज मिळालेत. रोहित नाव होतं पण जॉन्टी रोड सारखी फिल्डिंग केली, पण जागा ती कव्हर पॉइंट नव्हतं. शॉर्ट मिड ऑनला ती फिल्डिंग होती. जॉन्टी रोड्स कव्हर पॉइंटला असायचा सर्कलमध्ये. भाई साऊथ आफ्रिकाचा डेंजर प्लेयर. साई11चा रोहित पण कमी नाही आहे. आदित्य कुठं, व्हेअर इज आदित्य. चला गमतीचा भाग पुरेसा राहिला. मस्करी तस्करी, आता मस्करीची कुस्करी करायला फ्रेंड्स 11 संघ मैदानामध्ये उतरला. समोर SVCC विथ त्यांची सपोर्ट सिस्टम. डावाला होते सुरुवात, स्ट्राईक वरती जितू. पहिला चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव. एक धाव इथून मात्र मिळेल. अनिकेत चांगली गोलंदाजी करतो, यात मात्र डाऊट नाही आहे. पण समोर तुषार देखील हुशार आहे. त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे स्ट्रॅटेजी केली जाईल. पराग भोईर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅच महत्वाची तर महत्वाचे अंपायर्स आपल्या रोलमध्ये येत आहेत. ऑन साइडला वळवला, झेल पकडणं गरजेचं होतं भाई. तुषारचा झेल होता, निमेशनं प्रयत्न केला पण झेल हुकला. आमचे बॉस देखील आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतं, त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. रेकॉर्ड ब्रेकरला खेळताना पाहिलं नाहीये. मस्त परफेक्ट अँड रेकॉर्ड ब्रेकर. याच मैदानावरती झालेली ओळख आज चांगल्या संबंधात परावर्तित झाली आहे. गोलंदाज अनिकेत स्ट्राईक वरती जितू. इथे मात्र फलंदाज नाव जितू प्लस कुणाल, पण त्याचं काम एकाच खेळाडूने केलं. शुभमने पकडला झेल. जरूर बॅट थांबली पण खेळ थांबला नाहीये. झेल पकडला. आधीच सांगितलं टीम SVCC खेळते जरूर. मी म्हणेन 10 खेळाडू 11 खेळाडूंसोबत,
पण हे विसरून चालता कामा नये. सोबत सपोर्ट सिस्टम आहे आणि सिस्टम सध्या तरी हँग केली आहे. एल्विशकडे एल्विश आर्मी आहे. SVCC टीमकडे देखील सिस्टम हँग करायला त्यांची सपोर्ट सिस्टम आहे. गोलंदाज अनिकेत तयार. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एकच धाव इथून मात्र मिळेल. स्ट्राईक वरती तुषार. लक्ष आहे 45. धाव फलकावरती आहेत ना फक्त 4. करावा लागेल थोडा विचार. इथे मात्र चेंडू मध्ये खेळाडू इथे मात्र पाहतो हुशारीने गोलंदाजी करतो अनिकेत. एल्विशचं नाव काढलं तर अनिकेत साठी तो डायलॉग बनतोय. अनिकेत भाई के आगे कोई बोल सकता है क्या? अनिकेत भाई जबरदस्त गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी. आधीच सांगितलं आर्मीची गरज नाहीये पण सपोर्ट सिस्टम सोबत. नो बॉलचा सिग्नल आला पण अजूनही मी म्हणेन चांगलीच गोलंदाजी केली आहे. समोर अंडरम क्रिकेटचा सर्वात मोठा प्रश्न आहे गिरीश भोईर. स्ट्राईक वरती गिरीश. सूरज फिल्डिंग मध्ये सेटल करतोय. इथे मात्र स्ट्रायकर एंड वरती थ्रो. 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तर म्हणजे 7 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हणेन काही चेंज करायची गरज नाहीये. टीम SVCC सगळं काही बरोबर सुरू आहे. मी म्हणतोय जसा क्रम चालू आहे तो बेटर आहे. जरूर निमिषची गोलंदाजी चांगली आहे पण विनायक दादांनी देखील चांगलीच गोलंदाजी केली आहे. बॉलर निमिष तयार. स्ट्राईक वरती गिरीश. दोघांच्या नावाच्या शेवटला पहिल्या चेंडूवरती षटकार येईल का? फटका तर तसाच खेळायचा होता. तुषार हुशार आहे भाई. पहिला चेंडू जरूर जबरदस्त फेकला पण सहज क्रीज सोडली नाही तुषारने. पण शेवटच्या ओव्हर मध्ये विनायकचा वापर केला जाईल. विनायक वरती प्रेशर असेल कारण की आतापर्यंत प्रेशर सिच्युएशन मध्ये चांगली गोलंदाजी निमिषने केली होती. मी म्हणेन गरज होती का हा क्वेश्चन आहे भाई. मी तर सांगतो मोठा क्वेश्चन आहे आता कारण की प्रेशर सिच्युएशन मध्ये निमिषला खेळणं थोडंसं कठीण आहे. आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग बॅकिंग सुद्धा विनायक. चेंडू उचलतो. जसा चेंडू उचलला तसा डाव उचलावा लागेल. शिवांश बाप्पांनी ब्रेन वापरला तर काहीतरी त्यामध्ये विचार असेलच. तार जुडलीच आहे क्रिकेटची. रेंज फुल आहे तर पॉवर देखील मिळाली. निमिष स्ट्राईक वरती तुषार. इथे मात्र फसवलंय फलंदाजाला. हसवतोय समर्थकांना. जाऊ दे नंतर बोलतो बाई. इथे मात्र स्वेट बॅटने धावा मिळाला 6. मास्टर माइंडच्या अगेन्स्ट माइंड ब्लास्ट झालाय. धावा 6 मिळाल्या म्हणून खेळ संपायच्या आधी चर्चा करू नये. चला सूरज पुन्हा एकदा फुल रेंज मध्ये. सूरज 8 चेंडू 30 धावांची गरज. 8 बॉल 30. प्रेशर सिच्युएशन मध्ये विनायकला गोलंदाजी करायची हे लक्षात ठेवा. फुल टॉस आणि कॅच ड्रॉप. त्या फटक्यावरती धावा देखील अधिक लिहिल्या होत्या.
ते काळाला मान्य नव्हतं, पण झेल देखील सुटला, नियतीला देखील ते मान्य नाहीये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अनिकेत शेवटच्या ओव्हरमध्ये विनायकचा वापर करायचा आहे. ब्रो प्रेशर सिच्युएशन आणि अजून एक चांगला फटका अँड बॅचर आउट. सर्वात महत्वाचा विषय तर क्रॅक केला. आता पासिंग मार्क्स नको, फर्स्ट क्लास देखील नको, 80+ देखील नको, 90+ देखील नको, सरळ 100% हवं. पर्सेंटेजचे तर बुके सर्व असतात. हुशारी तितकी दाखवली आहे तर खेळ देखील तसाच करावा लागेल. पण मी अजूनही म्हणेन स्ट्राईकवरती तुषार आहे, गोलंदाज विनायक. आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरमध्ये वापर केलाच नव्हता आणि आतापर्यंत असं समीकरण समोर आलं देखील नव्हतं. 6 चेंडूमध्ये करायच्या 29 धावा हवात. ग्रामीण टेनिस क्रिकेट 70 बाबा 29 धावा वाचवायच्या, थोडा वेळ जागा राहा. जसं दुकानामधील व्यवहारामध्ये जागृत असतो ना मंगेश, तसंच जागे राहायचं. गोलंदाज विनायक, स्ट्राईक वरती तुषार. पहिला चेंडू व्हाईट बॉल. मी आधीच सांगितलं होतं भाई. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला, एक धाव कंप्लीट केली आहे, एकच धाव. स्ट्राईक वरती आता प्रीतमला इतका खाली का ठेवलं हा अजूनही मला पडलेला प्रश्नच आहे, कारण की प्रीतम चांगली बॅटिंग करत होता. इथं मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग. जरूर आम्हाला गॅप मिळाली, ब्रेक मिळाला, हरकत नाही येत. काळी रात्र आणि काळ्या रात्रीमध्ये मार्वल टफचे हैवान सध्या तरी शैतानी रूपामध्ये आलेत. त्यांची शक्ती फ्रेंड्स 11 टीमला काय मात्र सांभाळत नाहीये. डाव डुलतोय, डाव हलतोय. मार्वल टफचे हैवान क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, नाहीतर वेगळं समजाल. बॅटर आउट आहे ना, नॉट आउट आहे, रनआउट आहे. कॅच ना पकडली, सोडली कॅच. मग बॅटर आय थिंक प्रीतम बाद झाला. स्ट्राईक वरती तुषार आणि धावा आला त्या 6 धावा फलकावरती 6. ऑडियन्स मध्ये देखील रायव्हलरी सुरू आहे का? एक चेंडू भाई जिंकायसाठी 20 हवेत. सामना जिंकला सुपर 6 मध्ये. पूल ई मधून एक्सिलंट खेळ. मार्वेल टफचे शैतान सुपर 6 मध्ये दाखल झालेत. आता दखल घ्यावी लागेल. यस विजय.